स्वराज्याचा कारभार या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघणार आहोत आपला पुढचा मुद्दा आरमार. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यांचे पोर्तुगीज, त्याच्यानंतर जंजिरांचे सिद्धी, तसंच सुरत आणि राजापूर इथले इंग्रज वखारवाले हे शत्रू आपल्या स्वराज्य विस्तारीकरणामध्ये नेहमीच अडथळा आहेत. मग आता या अडथळ्याला पायबंद घालणं आणि पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करणं याची आवश्यकता होती. मग आपल्या महाराजांनी काय केलं तर आरमार उभा केला. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखून घेतलं. आणि आपले शिवाजी महाराज हे दूरदर्शी होते म्हणून त्यांनी आपलं आरमारावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं आणि ते सुसज्ज करण्याची त्यांनी पूर्णतः तयारी सुरू केली. महाराजांच्या आरमारामध्ये विविध प्रकारची अशी 400 जहाजं होती. किती? 400. त्याच्यानंतर कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण या ठिकाणी ही जहाजं बांधली जायची. तसेच मायनाक भंडारी आणि दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख होते. पुढे बघूया प्रजेच्या हिताची काळजी अजून कशा रीतीने ते घ्यायचे. तर इतर राजांप्रमाणेच शत्रूंच्या ताब्यातले प्रदेश जिंकायचे आणि तेथे आपलं वर्चस्व हे निर्माण करायचं. एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य हे केलं नाही, तर आपल्या प्रजेला सुद्धा स्वतंत्र बनवायचं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आपल्या प्रजेला सुद्धा स्वावलंबी बनवायचं आणि प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार हा शिस्तबद्ध झाला पाहिजे. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचं हे रक्षण केलं पाहिजे. याचं संपूर्णपणे भान आपल्या शिवाजी महाराजांना होतं. आणि केवळ एवढंच नाही, म्हणजे सत्ताधीश नाही तर प्रजा हितदक्ष राज्यकर्ता असं म्हणून ते आज ओळखले जातात आणि ते तसेच होते. हे त्यांच्या संपूर्णपणे राज्यकारभारावरून आपल्याला स्पष्ट होतं की चहूकडे त्यांचं लक्ष असायचं. फक्त डोंगरी किल्ले नाही तर सागरी किल्ले सुद्धा, मग आरमार सुद्धा, मग शेतीवर सुद्धा, मग कारागीर सुद्धा, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते भरभराट करत होते की जेणेकरून प्रजा ही सुरक्षित राहिली पाहिजे, स्वावलंबी झाली पाहिजे अशा रीतीने. आता आपण बघतोय की आपले 2 जहाजांची आपण चित्र पण बघतोय आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या उपक्रमामध्ये गुराब आणि गलबत कशा रीतीने असतं. पुढे जाऊया. माहित आहे का तुम्हाला या फितीमधून आपण बघूया की शिवाजी महाराजांच्या दुर्गाच्या निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात केलेलं वर्णन अतिशय लक्षणीय आहे आणि ते पुढील प्रमाणे आहे. आपण घेऊया थोडीशी माहिती, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे पण आपण आता इथे पण थोडीशी बघूया. कर्नाटक देशापासून ते बागलन देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी आपल्या सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या गंगावर जागोजागी बांधले आणि त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचं रक्षण करणं हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचं कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या 4ही दिशांभोवती जे किल्ले बांधले, रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले. किती सुंदर आणि गौरवास्पद आणि अभिमानास्पद असे हे शब्द आहे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो?
ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघणार आहात की तुमच्या शब्दात तुम्ही लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये की शिवराय हे एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. आणि खूप सुंदर असं वर्णन तुम्ही ह्या धड्यामधून त्यांचं बघितलेलं आहे. तर ते विस्तृतरित्या अशा तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोंद करा. आणि याद्वारेच मी परत एकदा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आस विद्यालयातर्फे तुम्हा सगळ्यांचं खूपच एक प्रकारे तुम्हाला शाबासकीच मी देते की तुम्ही आस विद्यालयामध्ये शिकून तुम्हाला प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक विषय जो आहे त्याचं स्पष्टीकरण आणि व्यवस्थित सुस्वच्छ भाषा आणि अगदी तंत्रज्ञ अशा असलेल्या आपल्या सर्व शिक्षकांच्या ताफ्यात तुम्ही हे शिक्षण घेत आहात. म्हणून खरोखरच आपण आपल्या आस विद्यालयाचे आभार मानूया. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.